अध्याय 20 श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप. मी सकाळी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला आलो. त्यांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत होते. त्यांच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान, ज्योती स्वरूपात ओसंडत होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने डोळ्यासमोर दिसल्याने मी आनंदाने भावविभोर झालो. त्यांच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने स्पर्श केला. त्याने हलके हलके वाटू लागले. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काही तेज बाहेर येत होते. त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला. तो माझ्यासारखाच होता. श्रीपादांनी प्रश्न केला, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळले का? मी म्हणालो, तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरात कसा बाहेर आला ते कळले नाही. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तो तुझ्यातील पाप पुरुष होता. आता तुझ्या शरीरात पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप आणि एक पुण्य पुरुष असतो. या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा. ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच दहन घ्यावे, अन्यथा त्यांच्या पापाचे वाटेकरी व्हावे लागते. त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुणरूपी अग्नीत दहन करावे. अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मणच ब्रह्मतत्वास पात्र होतो, अन्यथा तो जातीनेच केवळ ब्राह्मण असतो, ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे. आमचे आजोबा वडील हे दोघे सद्ब्राह्मण होते. माझी आजी माता या दोघी परमपवित्र स्त्रिया होत्या. त्यांचे केवळ स्मरण केल्यानेच लक्ष लक्ष पापे नाहीशी होतात. स्वामींनी आपल्या उजव्या हाताच्या बोटाने भूमी स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. काही फळे, फुले, थोडे सोने, चांदी आणि नवरत्नाचा हार तसेच दिव्य अग्नी प्रकट झाला. माझ्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्याला नेत्रानेच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला. माझ्या शरीराचा अग्नीचा भडका उडाला. स्वामी मला वाचवा अशी विनंती केली. प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेला. माझे शरीर त्याने शीतल झाले. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले आणि मी समाधी अवस्थेत गेलो. मध्यान्ह काळ, गुरुवार, श्रीपाद स्वामी स्नान आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. त्यांनी समर्पित केलेल्या भिक्षांनाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला. कमंडलूतील जलाने भक्तांवर प्रोक्षण केले. भिक्षेतील थोडे अन्न काकबळीसाठी काढून ठेवले आणि सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली. मला जवळ बोलावले आणि माझ्याकडे स्नेहा नजरेने पाहिले. त्यांच्या हातात एक चांदीचे पात्र प्रकट झाले. त्यात हलवा भरलेला होता. ते म्हणाले, शंकर भट्टा, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशाने बांधून ठेवतात, त्याला मी भुलून जातो. श्रेष्ठींच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जून हलवा करीत असे. मी जेवल्यावरच तिचे समाधान होई. त्यांची नात लक्ष्मी वासवी हिने माझ्या हातात राखी बांधली होती. तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याचे एका ज्योतिषाने सांगितले होते. तिने मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. मी तिला तसा आशीर्वाद देऊन फुले, बांगड्या आणि कुंकवाचा प्रसाद दिला. आजी व्यंकट सुब्बम्माने प्रेमभावाने तयार केलेला हलवा तिने मला दिला. या मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असे श्रीपादांनी सांगितले. प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला. तो नभोमंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद त्यांनी भूमीस अर्पण केला. तो भूमातेने स्वीकार केला. बाकी प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला. कितीही प्रसाद वाटला तरी तो कमी होत नव्हता. त्याचवेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नावाचा एक भक्त तेथे आला. त्याला स्वामींनी प्रसाद दिला. तो त्याने श्रद्धाभावाने खाल्ला. नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचे पात्र कृष्णा नदीच्या पात्रात सोडून दिले. यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, गुरुचरणा, तू कित्येक दिवसापासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरुशरणम, स्वामी शरणम असे नामोच्चारण करीत पवित्र जीवन व्यतीत करीत आहेस. आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेले गुरुतत्व या शंकर भट्टास सांग. आम्ही माध्यान्ह समयी योग निद्रेत असताना मानस संचार करतो, कोणास दर्शन देत नाही. आमच्या विश्रांतीचा भंग होऊ नये. श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होते. म्हणाले, श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपातून
श्रीपादजी वल्लभांच्या स्वरूपात साकार रूपाने अवतरित झाले आहेत. ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत, सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत. एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत. ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत. पूर्व काळापासून अनेक महर्षींना अनेक दिव्य शक्ती प्राप्त होत्या. वशिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत, विश्वामित्र ऋषी हव्य सामुग्री शिवाय यज्ञ करीत, जमदग्नी ऋषी विश्वामित्र ऋषींचे अनुकरण करीत, आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकारच्या यज्ञांचे समर्थन करीत. कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीने करण्यास, त्या कर्माचे आणि मंत्राचे रहस्य जाणण्यास ते समर्थ होते. बापनार्युलू, नरसिंह वर्मा, व्यंकटप्पया श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचे ज्ञान होते. सर्व शक्तीमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते स्वामींना आपले इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह करून ते करवून घेत. श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांचे कार्य मोठ्या आनंदाने सुसंपन्न करीत असत. ते प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचे स्वरूप पाहून सहज स्वभाव, सहज वात्सल्याने शिशुप्रमाणे वर्तन करीत. त्या स्त्रिया सुद्धा स्वामींची शिशुरूपातच प्रेमभावाने आराधना करीत. हीच महामाया. दैव मार्गाने, योग मार्गाने, ज्ञान मार्गाने, वेदशास्त्राच्या अध्ययनाने साधना करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने श्रीपादजी वल्लभांच्या कृपेचा लाभ होतो. शंकर भट्ट म्हणाले, आपणास श्रीपाद स्वामीचे प्रथम दर्शन कसे झाले? गुरुचरण म्हणाले, तुम्ही अत्यंत धन्य आहात. तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे समक्ष दर्शन पूर्वजन्मीच्या सुकृतामुळेच घडले. तुम्हास प्रतिदिन स्वामींच्या करुणा कटाक्षाचा लाभ होतो. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणापासून आमचे कुलदैवत श्री दत्तप्रभूंची भक्ती करीत आहे. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी अत्यंत श्रद्धेने आराधना करीत होतो, परंतु समस्या कमी होत नव्हत्या. गावातील काही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा नाही. तू दुसऱ्या देवतेची निवड करून त्यांची आराधना कर, तुझे संकटातून निवारण होईल. मी त्यांच्या मतात सहमत होऊन रात्री झोपलो. मला स्वप्नात एक भयंकर कसाई दिसला. तो प्रेमाने शेळ्यांचा सांभाळ करीत असे, परंतु दररोज काही शेळ्यांचा बळी देत असे. त्याच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो. तो म्हणाला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवदेवतांची आराधना केली तरी त्या स्वरूपात मीच असतो. वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, परंतु माझ्या हाती आलेला तू मला कधीही सोडून जाऊ शकणार नाहीस. दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे, भित्रेपणा सोडून द्यावा. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या पिलांना सिंहाजवळ भय नसते. ते त्यांच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात. मी या कोयत्याने तुझा वध करीन. तुझे रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही. मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि माझा स्वप्नभंग झाला. घरातील लोक काय झाले असे विचारू लागले. मी त्यांना स्वप्नातील वृत्तांत कथन केला. आमच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत होत्या. कोणत्या जन्मात केलेल्या कर्माचे फलस्वरूप ही दरिद्र अवस्था आम्हास भोगावी लागत होती ते कळत नव्हते. सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला. त्याच्या हातात चिपळ्या होत्या. तो हरिनामाचे गायन करीत होता. त्याच्या डोक्यावर तांदूळाचे टोपले होते. त्यात एक औदुंबराचे रोप होते. तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असे विचारित होता. मी घरात तांदूळ शोधित असताना एक मूठभर कण्या मिळाल्या. त्याचा स्वीकार करून तो म्हणाला, महाराज, काल रात्री एका कसायाने गुरुचरण नावाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रोपात प्रविष्ट झाले. या वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंचा निवास असतो. पिठिकापुरम क्षेत्री श्री दत्तात्रेय श्रीपादजी वल्लभांच्या रूपात वास्तव्य करीत आहेत. श्रीपादांच्या आजीच्या औदुंबर वृक्षाचे हे रोप तुमच्या घरी लावल्यास सर्व कामना पूर्ण होतील. त्याचे वक्तव्य ऐकून मी भ्रमितच झालो. म्हणालो, गुरुचरण मीच आहे. माझी हत्या झाली नाही. मी स्वप्नात एक कसाई पाहिला होता. तो मला मारून टाकीन असे म्हणाला होता. औदुंबर वृक्ष महिमा. हरिदास जोराने हसला आणि म्हणाला, या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गाचे आदिगुरु म्हणजे दत्तच आहेत. ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्यासमोर आपण अगदीच क्षुद्र असतो. पत्रिकेत अरिष्टकाळ असे जरी दाखवले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. तसेच आश्रितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात. त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात.
अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रेय प्रतिष्ठित असतात. हा वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता. मी त्या औदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने वाढवित होतो. काही दिवस असेच गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक रेशमी कापडाचा व्यापार करीत असत. ते वृद्ध झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. माझ्यावर त्यांचे प्रेम होते. ते आमच्या घरात वास्तव्याला होते. त्यांनी थोडे धन देऊन रेशमी कपड्याचा व्यापार करण्यास सांगितले. ते सुद्धा आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास भक्तिभावाने प्रदक्षिणा घालून श्री दत्तप्रभूंची आराधना करीत. आमच्या घरी कोणती आपत्ती अथवा संकट आले असता आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालून आमचे दुःख निवारण करण्यास सांगत असू. आमची संकटे दत्तकृपेने दूर होत होती. औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणे दत्तभक्तांचा महत्त्वाचा विधी होता. घरात औदुंबराचे झाड असणे म्हणजे साक्षात दत्तात्रेयच घरात असल्यासारखे होते. औदुंबराचा महिमा वर्णावा तितका कमीच. पापकर्माचे फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म. व्यापाराच्या निमित्ताने मी आंध्र प्रदेशात असताना भाग्यानेच पिठिकापुरम क्षेत्री येऊन पोचलो. श्री बापनारिलूंचे घर शोधून काढले. त्यावेळी श्रीपाद प्रभू त्यांच्याबरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात काट्याचे झाड होते. त्याला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिन पाणी घालत असत. बापनारिलू म्हणाले, हे काट्याचे झाड तुला एवढे प्रिय का आहे? संजीवनी वृक्षाचे रोप असते तर त्यावर प्रीती करणे योग्य झाले असते. तू श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी ते वाढणारच आहे. श्रीपाद म्हणाले, आजोबा, हे काट्याचे झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घराण्यातील विश्वावधानी होते. तेच या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपाने आपल्या अंगणात स्थित आहेत. मी, आई, भाऊ, बहिणी, व्यंकट सुबैया श्रेष्ठींच्या घरी आणि नरसिंह ब्रह्माच्या घरी मोठ्या प्रेमभावाने जेवण करीत असू. हे आमचे वर्तन विश्वावधानी आजोबांना मुळीच आवडत नसे. श्रीपादची वल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रेय आहेत याचे प्रमाण काय? असे तर्क कुतर्क करणारे विश्वावधानी आजोबा या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत. नरसिंहवर्मा आजोबांना विश्वावधानी नेहमी टोचून बोलत. त्याने आपल्या आजोबांची मृत्यूनंतर उत्तरक्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला. श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली. त्यांनी त्या झाडावर थोडे पाणी शिंपडून ते अंगणात बोतून बाहेर आले. श्रीपादांचे मुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचे भरते आले आणि नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. मी त्यांच्या दिव्य चरणकमलांवर आपले मस्तक अत्यंत नम्र भावाने टेकवले. श्रीपाद यांनी प्रेमभराने मला कुरवाळले आणि म्हणाले, हे गुरुचरणा, उठ, काय हा वेळेपणा? तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस. मी कापडाचा व्यापारी असल्याचे ओळखून बापनारिलू म्हणाले, आमच्या सोनुल्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय? मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले. श्रीपाद प्रभू गुरुचरणास आत घेऊन आले आणि म्हणाले, आता तुला एक गंमत दाखवतो, ती तू बघ. ते सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलांनी श्रद्धारहित श्राद्धकर्म केल्याने आणि बापनारिलू सारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म आला. हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे. याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करून घेईन. यासाठी तुमची संमती आहे ना? आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्वावधानींचा प्रेतात्मा म्हणाला, यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्यास अग्नी देण्यास सांगितले. गुरुचरणाने ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले. नंतर स्नान केले. स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितले. वानर, सर्प, गाय या पशूंची न कळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तर क्रिया करावी. त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावे. मंत्रपूर्वक विधी करण्याची आवश्यकता नाही. असे केल्याने पापकर्माचा नाश होतो आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते. पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी अहल्या महान पतिव्रता होती. विश्वशांतीसाठी कोटी कमलाने त्यांनी यज्ञ केला होता. गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर अन्नधान्याचे पीक उगवीत असत. गोधनाची सुद्धा वृद्धी करीत. तसेच गो अमृतासारख्या पदार्थाची सुद्धा निर्मिती करीत. यज्ञयाग न केल्यास विश्वनियंता, देवता आणि मानव
यांच्या परस्पर सहकार्याने चालणारे जीवन निरर्थक होऊन धर्माला ग्लानी येते. माया निवारणासाठी, गोहत्येचे पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषींच्या सहाय्याने अवतरित झाली. त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जनसमुदाय त्यांचा अत्यंत ऋणी आहे. विश्वावधानी गौतम गोत्रातीलच होता, पण त्यांचा संबंध गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता. त्रेतायुगात या क्षेत्रात सावित्री काटक नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षींचा मोठा भाग होता. विश्वावधानींच्या भाग्यानेच त्याला पिठिकापुरम येथे जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असे माझे दर्शन घडले. तो अयोग्य असला तरी माझ्या निर्व्याज प्रेम करुणेने त्यास सद्गती मिळाली. ऋणानुबंध नसेल तर कुत्रासुद्धा जवळ येत नाही. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणे शक्य नसल्यास आपल्या मधुर वाणीने आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुर होऊ नये. तुम्ही कठोर वागल्यास मी सुद्धा तुमच्याबरोबर तसेच वर्तन करीन. तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील. हे वक्तव्य ऐकून बापनरुलींच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. मोठ्या प्रेमभावाने श्रीपादांनी ते आपल्या बाल हाताने टिपले आणि म्हणाले, आजोबा, तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानातच असता. तुमचा जन्म धन्य आहे. मी नृसिंह सरस्वतीच्या अवतारात अगदी तुमच्यासारखेच रूप धारण करणार आहे. बापनरुल म्हणाले, श्रीपादा, माझ्या मनात कित्येक दिवसांपासून एक शंका आहे, विचारू का? श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले, माझ्याकडे काय शंका आहे? मी 10 वर्षाचा बालक तुमच्या शंकेचे समाधान कसे करू शकेन? प्रयत्न करून पाहीन. ते म्हणाले, सृष्टी, स्थिती आणि लय याचे कर्ते ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत ना? श्रीपाद म्हणाले, हो. त्यांच्या स्त्री शक्ती स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी, पार्वती आहेत ना? श्रीपादांनी होकाराची मान हलवली. या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या 3 शक्तींना निर्माण करणारी आदी पराशक्ती आहे ना? श्रीपाद म्हणाले, हो. तर त्यांच्यासमोर तू कोण आहेस? तू नेहमी माझ्या बांधवांना सांगतोस ती वासवी कन्या कोण? तुम्ही दोघे भाऊ बहीण आहात, याला काही शास्त्राधार आहे काय? सर्व देवस्वरूप, सर्व देवतांचे मूळ श्रीपाद प्रभूच. श्रीपाद प्रभू मुग्धपणे हसले आणि म्हणाले, आजोबा, आत्ताच तुमच्या दृष्टीसमोर काट्याच्या झाडास सद्गती दिली. मी केलेल्या कामास काही शास्त्रप्रमाण आहे काय? मी योगी असून सर्व योगक्रियात असतो. सृष्टी ही माझी मायाच आहे. संपूर्ण सृष्टीत एकच भगवत चैतन्य भरून राहिले आहे. त्याला काळाचा आधार आहे. काल गणना आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या गतिमानाने कळते. अत्री महर्षींना त्रिकालाचे आणि 3 अवस्थांचे ज्ञान होते. या सृष्टीतील एक महान पतिव्रता म्हणून अनुसूया माता प्रसिद्ध पावली. मला सृष्टी, स्थिती, लय तसेच स्थूल सूक्ष्म कारण अशा 3 देहाबद्दल आणि भूत, भविष्य, वर्तमान कालाबद्दल एकाच कालात अनुभव येतो. यामुळे माझे नित्य वर्तमानच असते. अशा स्थितीत त्रिमूर्ती, त्रिशक्ती माझ्यात असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्रिमूर्ती, त्रिशक्ती सृष्टीच्या उपपत्तीच्या अगोदर आदी पराशक्तीच्या रूपाने होत्या, ही गोष्ट खरीच आहे. दोघे अभिन्न स्वरूप आहेत. त्यातूनच त्रिमूर्ती, त्रिशक्तीचा आविर्भाव झाला. या आदी पराशक्तीस निर्माण करण्याचा संकल्प असो किंवा सृष्टी रचनेचा संकल्प असो, तो कसा संभव आहे याची प्रबोधन शक्ती मीच आहे. संकल्प होणे आणि सिद्धी पावणे हे दोन्ही एकाच वेळी घडत असते. सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु, पिता पुत्र, पती पत्नी, भाऊ बहीण हे अनिवार्य संबंध आहेत. जी महाशक्ती स्त्री स्वरूपात वासवी कन्यका म्हणून ओळखली जाते, तीच महाशक्ती पुरुष स्वरूपात श्रीपाद वल्लभांच्या रूपात अवतरली आहे. दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. श्रीपाद प्रभूंची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापाचे निवारण. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी जीवाचे संस्कार आणि मलिनता स्वीकारतो. प्रतिदिन केलेल्या स्नान, संध्या, जपादिकामुळे जीवांची मलिनता दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पाप संस्कार मी आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदेवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. मी अनंत चैतन्य असल्याने उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तत्काळ मिळवून देतो. माता पिता, धनदौलत याचे हकदार मुले असतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या तपोशक्तीचे आणि त्यांचे शिष्य वारसदार असतात. भगवान कृष्णाने गीतेत सुद्धा सांगितले आहे की मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे. माझ्या तपाराधनेला समाप्ती नाही. श्री दत्तात्रेयांप्रमाणेच मी सुद्धा सुलभ प्राप्त दैवत आहे.
आजोबा मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात. सर्वांचे मूळ असलेले गुरुरूप मीच आहे, त्याला अवताराला समाप्ती नाही. डोळ्याच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून अडचणीतून सोडवतो. ही माझी सहज प्रवृत्ती आहे. मी त्यांना प्रश्न केला आहे, महागुरू, सोमलता आणि सोमयागाबद्दल विवरण करून सांगावे. ते म्हणाले, सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असे म्हणतात, तुला ती पाहायची आहे काय? मी होकारार्थी मान हलवली. तत्काळ त्यांच्या हातात संजीवनी वेल प्रकट झाली. त्यांनी ती मला मोठ्या सन्मानाने दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात जपून ठेवला आहे. श्रीपाद म्हणाले, ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वत श्रेणीत, काश्मीरमधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्य निवास असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र देवगिरी, विंध्य पर्वत श्रेणी, बदरी अरण्य प्रांतात मिळते. याच्या प्रभावाने लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती. याच्या सेवनाने अनेक असाध्य रोग बरे होतात. लेपाने आकाशगमन सिद्धी प्राप्त झाल्यासारखे वाटते. सेवनाने हाडांना बळकटी येते, नेत्रकांती वाढते, श्रवणशक्ती सुधारते. याच्या प्रभावाने अग्निभय, जलभय आणि विषभय दूर होते, अष्टसिद्धी प्राप्त होतात. या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज एक एक पान येऊन पौर्णिमेपर्यंत 15 पाने येतात. कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी एक एक पान गळून पडते आणि अमावस्येला झाड वाळून जाते. या वाळलेल्या झाडाची एक फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर येतो. सह्याद्री पर्वतश्रेणी, भीमाशंकर पर्वताजवळ क्रूर मृग या संजीवनी मुळीचे रक्षण करतात. अमावस्येच्या रात्रीसुद्धा दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी मुळी शोधणे सोपे होते. स्वामी म्हणाले, हे गुरुचरणा, याप्रमाणे 24 प्रकारच्या दिव्य व पवित्र औषधी मुळी आहेत. यांचा आश्रय देवता शक्ती घेतात. पवित्र अशा वेदमंत्राचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावाने या मुळी तोडल्या पाहिजेत. त्या 24 औषधी मुलिका अशा: सोम, महासोम, चंद्र, अंशुमान, मंजुवान, रजित प्रभू, दुर्वा, कनियान, श्वेतान, कनकप्रभा, प्रतापवान, काल लाले वृत्त, करदीर, अंशवान, स्वयंप्रभा, रुद्राक्ष, गायत्री, एष्टम, पावत, जगत, शाकर, अनिष्टम, रैक्त, त्रिपाद, गायत्री. मी शंकर भट्टाला वृत्तांत विवरण करून सांगितला. महागुरूंचा मानससंचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा झाली. मी त्यांच्या दर्शनाने धन्य झालो. मला त्यांच्या दिव्य हस्ताने फळाचा प्रसाद मिळाला. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, कृष्णा नदी ओलांडून मांचाल ग्रामात जा. ग्रामदेवता तुम्हास आशीर्वाद देईल. तो घेऊन तुम्ही पुन्हा कुरुगड्डीस या. तुम्ही माझ्या जवळ असा किंवा दूर, माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असते, ध्यानात असू द्या. भविष्यात हे मांचाल ग्राम विश्वविख्यात होईल. एका महान पुरुषाच्या जीवन समाधीमुळे हे गाव प्रसिद्ध होईल. पिटिकापुरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे. कोणत्याही योगातील, देशातील, काळातील व्यक्ती असो, माझ्या नेत्र कटाक्षाने त्याचे चैतन्य सुवर्ण पिटिकापुरात सुप्रतिष्ठित होते. सुवर्ण पिटिकापुरातून जीवन चैतन्याला स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य आहेत. त्यांचा मी जन्मजन्मांतरी सांभाळ करीन. मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे असे म्हणून त्यांनी गुरुचरणांच्या आणि माझ्या भ्रूमध्यावर दृष्टी रोखून ठेवली. ते सुंदर दृश्य पाहून आम्ही धन्य धन्य झालो. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती कष्ट नष्ट निवारण.